चला आज बनवूया टमाटा पचडी म्हणजेच टोमॅटो पिकल, टोमॅटोचं लोणचं. खूप जणींनी मला रिक्वेस्ट केली होती की इकडं जसं बनतं त्याची रेसिपी दाखवा आणि ते खरंच खूप टेस्टी असतं. तर टोमॅटो घेतानाच ना एकदम लाल लाल घ्या, पिकलेले, आणि स्वच्छ धुवून आणि कापडाने कोरडे करून घ्यायचे. अजिबात त्याच्यात मॉइश्चर ओलावा राहिला नाही पाहिजे. जर आपल्याला टिकवायचं आहे लोणचं तर ते कोरडेच असले पाहिजे टोमॅटो. आणि कापून घ्या. मी पहिल्यांदा बारीक फोडी करत होते, पण काही मॅटर नाही करत की बारीक आहे मोठ्या मोठ्या फोडी कापून टाकल्या तरी चालतात, कारण की आपण ते शिजवणार आहे, भरपूर मऊ असं करणार आहे. तर हे जिरे, मोहरी आणि मेथी दाणे यांचा कूट करून घेतला आहे, ते आधी भाजले आहेत. त्यानंतर त्याचकडे तेल टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचं आहे, नाही टाकलं तरी चालतं या स्टेजला तेल. आणि त्यामध्ये टाकायचे आपले सगळे टोमॅटो, हळद, चिंच आणि लसूण. इथं लसूण थोडा टाकायचा आहे, आपण नंतरसुद्धा टाकणार आहोत. आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि 15-20 मिनिटांनी बघा असं होणार आहे आपलं. तर मध्ये मध्ये खूप पाणीसुद्धा सुटणार आहे त्याला, अगदी भाजीसारखं होणार आहे. तर घाबरायचं नाही, ते शिजवत राहायचं आहे. त्यानंतर मीठ आणि खूप सारी मिरची पावडर टाकायची, कारण की आपण आंबट घातलं आहे, त्यामुळं ते तिखटच असते पचडी. आणि वरून तो मसाला जिरे, मोहरी, मेथी दाण्याचा 1 चमचाभर टाकायचा आहे. आता हे शिजलं आहे, हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. खूप वेळ वाट बघायची आहे, अजिबात गरम ग्राइंड करायचं नाही आहे. थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला लावणार आहे सगळं आणि ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर हे झालं आहे आपलं ग्राइंड. आणि याच्यानंतर आता फोडणी द्यायची आहे आपलं लोणचं तयार होण्यासाठी. पहिल्यांदा कढई तापल्यानंतर भरपूर तेल टाका. तिळाचं किंवा शेंगदाण्याचं मी प्रेफर करेल सांगणं की तेच लोणचं वापरतात, तर तेच वापरण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर जिरे, मोहरी, उडद डाळ, चणा डाळ आणि खूप सारा लसूण घाला, लाल मिरची सुकलेली, आणि त्यानंतर कढीपत्ता. हे सगळं चांगलं खरपूस होऊ द्यायचं, असं सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे त्या लसणाला. त्याच्यानंतर आपलं मिक्सर जे आपण ग्राइंड केलं आहे ते याच्यामध्ये पूर्ण पेस्ट टाकून द्यायची आहे. आणि ते आपल्याला पुन्हा शिजवायचं म्हणा किंवा तेल सुटेपर्यंत ते आपल्याला हलवत राहायचं आहे आणि फ्राय करत राहायचं आहे, कुक करत राहायचं आहे. आणि झाली आहे तयार आपली टमाटा पचडी. तर हे बाहेर 7-8 दिवस तरी टिकते, 1 हफ्ता. आणि फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 1 महिन्यापर्यंत खाऊ शकतात. आणि गरम गरम भात, टमाटा पचडी आणि त्यावर तुपाची धार असंच इकडं खातात आणि खूप सुपर झाले.